नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा सायन्सच्या घटकावर चर्चा करणार आहोत आणि त्याचं नाव आहे मानवी हृदय. मित्रांनो, मानवी हृदय हे अत्यंत महत्त्वाचं असं अंग आहे मानवाच्या शरीराचं. आपल्या मुठीच्या आकाराचं एवढंसच हे हृदय आहे, परंतु यावर पूर्ण शरीर चालतं. हृदयाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे काय? की रक्ताचं आदान-प्रदान करणं. म्हणजे जे काही शरीरभर रक्त पुरवलेलं असतं, त्यातलं ऑक्सिजन वापरून घेतलेलं असतं, ते रक्त हृदयाकडं येतं. हृदयाकडून ते फुफ्फुसाकडे जातं. फुफ्फुसाकडून ते त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळलं जातं. परत हृदयाकडे येतं आणि हृदयाकडून संपूर्ण शरीराकडं पोहोचवतं. हे असं एक मशीन आहे हे जगातलं. इतकं सुंदर मशीन आहे, की हे कंटिन्यू चालतं. म्हणजे जोपर्यंत एखादा मानव जिवंत किंवा प्राणी जिवंत आहे, तोपर्यंत ते कंटिन्यू चालते. हे कधीच आराम करत नाही. आणि याने ज्या दिवशी आराम केला, त्या दिवशी कार्यक्रम उरकला. असं हे सुंदर हृदय आहे. अत्यंत खूप जबरदस्त डिझाइन आहे. असं म्हणेल, की ज्यांनी हे तयार केलं आहे डिझाइन, तो फारच जबरदस्त इंजिनिअर असेल. त्याने इतकं सुंदर असं डिझाइन तयार केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदय बघा असं आहे, की हे स्नायूंच्या हालचालीवर चालतं. म्हणजे तो एखाद्या व्यक्तीचं हृदय जर बाहेर काढून ठेवलं आणि त्याला जर रक्त पुरवठा पुरवत राहिलं, तरी ते चालू राहतं हृदय. त्यामुळे तो हृदयाचे जे काही ट्रान्सप्लांट करतात, त्यावेळेला हृदय कितीतरी लांबून आणतात आणि कितीतरी तासामध्ये आणतात आणि ते बसवतात. म्हणजे तो काळपर्यंत त्या काळापर्यंत ते हृदय जिवंत राहतं. ते हृदय चालू राहतं. त्याला चालू ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्या, तर ते बाहेर जरी काढून ठेवलं, तर ते चालू राहतं. इतके सुंदर असं हृदय आहे. अगदी मेंदूपासून ते प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं रक्त आणि रक्तामध्ये काय असतं, तर रक्तामध्ये असतं ऑक्सिजन. जे फुफ्फुसामधून रक्तात मिसळलं जातं, ते प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक अंगाकडे पोहोचायचं काम हे हृदय करत असतं. शरीराचे इतरही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणी असेल, तर तो आहे हृदय. किडन्या फिल्टरिंगचं काम करतं, जठराचं काम जठर करतो, यकृतचं काम यकृत करतो. परंतु हे सर्व पार्ट्स किंवा मेंदूचं काम करतो. परंतु हे सर्व पार्ट जर कोणी जिवंत ठेवायचं काम करत असेल, तर त्याचं तो आहे हृदय. तर मित्रांनो, ह्या हृदयाविषयी आपण व्यवस्थित माहिती घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझा चॅनल आहे आर्य करियर अकॅडमी. त्याला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण हृदयाचे बेसिक सगळं हृदय आपण उलगडून बघणार आहोत या ठिकाणी. तर माझ्याकडे अत्यंत छान व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची सहाय्याने आपण हृदय आधी पूर्ण बघून घेऊ. The anatomy of तर the human heart. आपण आज One of हृदयाविषयी पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर हृदय हे काय आहे? तर हृदय हे रक्तभिसरण संस्थेची एक महत्वाची इंद्रिय आहे. आकुंचन आणि प्रसरण याच्या साहाय्याने हे हृदय संपूर्ण शरीरभर रक्त पसरवते आणि शरीरभरचं रक्त आपल्याकडं खिचून घेतं. अशा पद्धतीने हे हृदय काम करतं. जसं काय तुम्ही जर डॉक्टर आपले पल्स चेक करतात. पल्स चेक करताना तुम्हाला लक्षात येत असेल, की पल्समध्ये चढ आणि उतार असतात. म्हणजे हृदयाला जर हात लावला धक-धक, धक-धक, धक-धक असा आवाज येतो. त्याचप्रमाणे पल्स सुद्धा आपली पल्स अशी वर-खाली, वर-खाली होत राहते. म्हणजे उंचवटा आणि खोलगटपणा. अशा प्रकारे आपली पल्स आपल्याला दिसत असते. हे सगळं कशामुळे होतंय? तर हृदय जे धक करतं, त्याचीच ही एक वेव्ह असते या ठिकाणी पल्समध्ये आलेली. तर अशा प्रकारे हे हृदय आपलं काम करत असतं. तर आकुंचन आणि प्रसरणाद्वारे हे हृदय संपूर्ण शरीरात रक्ताचं अभिसरण घडवून आणतं. हे हृदयाचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. तर हृदयाविषयी आणखी जाणून घेऊया. तर हृदय हा एक स्नायूंचा पंप आहे एक प्रकारचा, एक मोटर आहे एक प्रकारची. मी तुम्हाला आधीच सांगितलं एक मोटर आहे. हा पंप आहे. सेल्फ ड्रिव्हन पंप म्हणू शकतो आपण हा. हा एक पंप आहे आणि ह्या पंपाची क्षमता जर विचार केला तर 0.2 एचपी एवढी क्षमता ह्या पंपाची आहे.
हा जो पंप आहे हा जो पंप आहे, हा आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये बसवलेला आहे. अगदी सुरक्षित ठिकाणी हा पंप बसवलेला आहे. तर छातीचे जे हाडं आहे, या हाडांच्या मागे हा पंप आणि हे जे आपली रिस्पिरेटरी सिस्टम म्हणू शकतो आपण, फुफ्फुस जे आहे, हे या ठिकाणी बसवलेले आहे. अत्यंत सुरक्षित अशा ठिकाणी हा पंप बसवलेला आहे आणि तो पूर्ण लाईफटाईम हा पंप चालू राहतो. हा कधीच बंद पडत नाही. हा कधीच आराम करत नाही असं म्हटलं तरी चालेल. तर किती आराम करतो? जर असा विचार केला तर हा पंप फक्त 0.1 सेकंद एवढाच हा पंप आराम करतो. म्हणजे हृदयाचा ठोका पडला, थांबला, पण 0.1 सेकंद थांबला, परत ठोका पडला, परत थांबला. दिवसभर जर आपण काम करत असतो, तेव्हा हृदयाचे ठोके जास्त असतात. 80 ते 120 पर्यंत आणि रात्री झोपेत मात्र हृदयाचे ठोके कमी होऊन जातात 50. तेवढाच काय हृदयाला 50 ते 60 म्हणजे तेवढाच काय हृदयाला आराम होतो. लहान मुलांच्या शरीराचा विचार केला, तर हृदयाचे ठोके जास्त पडतात. तर वयस्क माणसांमध्ये म्हणजे प्रौढ माणसांमध्ये हृदयाचे ठोके हे कमी पडतात. हृदयाचा जर विचार केला तर आकार हा त्रिकोणाकृती असतो आणि एका मुठी एवढा प्रत्येक माणसाची जी मूठ असते, या मुठी एवढंच हे हृदय असतं. मुठी एवढंच हे हृदय असतं. या हृदयाचा जर विचार केला, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे हृदय छातीच्या मागे बसलेलं असतं आणि तंतोतंत मध्यभागी नाहीये. तर थोडेसे काहीसे तिरकस आणि डावीकडे ही डावी बाजू आहे. थोडेसे तिरकस असे डावीकडे थोडे झुकलेले असते. डावीकडं थोडेसे झुकलेले असते. मानवाची डावी बाजू म्हणजे ही उजवी बाजू झाली. ही उजवी आता लक्षात ठेवा ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. ही नेहमी लक्षात ठेवावी ही डावी बाजू आहे. तर थोडंसं डावीकडं झुकलेलं असतं. त्रिकोणाकार आकार असल्यामुळे थोडंसं डावीकडं झुकलेलं असतं हृदय. तर ह्या हृदय आणि जे फुफ्फुस असतं, ह्या दोघांच्या सहकार्याने सगळं काम चालतं. तर या ठिकाणी बघा, हृदयाची आकृती मी या ठिकाणी टाकलेली आहे. आकृती थोडक्यात समजून घेऊ आपण. या हृदयाचे एकूण 4 पार्ट पडतात. असे मी 4 पार्ट या ठिकाणी करतो. हे वरचा जो पार्ट आहे, हा वरचा जो पार्ट आहे, हा पार्ट. याला म्हणतात उजवे आलिंद. याला म्हणतात उजवे आलिंद. हा इथपर्यंत पाठ आहे या हृदयामध्ये. हा इथपर्यंत पाठ आहे. ठीक आहे. मी थोडंसं क्लिअर करून परत व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. हा इथपर्यंत पाठ आहे. याला म्हणतात उजवे आलिंद. हे आहे उजवे आलिंद आणि याच्या शेजारी जो भाग आहे त्याला म्हणतात डावे आलिंद. हे नीट लक्षात ठेवा कारण की पुढे प्रत्येक वेळी हे शब्द मी वापरणार आहे. त्यानंतर हा खालचा जो भाग आहे, हे जे 2 भाग आहे खालचे, याला निलय म्हणतात. हे उजव्या बाजूला जे आहे त्याला म्हणतात उजवे निलय, डाव्या बाजूला आहे त्याला म्हणतात डावे निलय. अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे बघा. मानवी हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. उभयचर प्राणी जे असतात बेडूक, बेडकावर नेहमी प्रश्न पडतो. तर बेडकाच्या हृदयाचे 3 कप्पे असतात. माणसाच्या हृदयाला माणूस किंवा कोणताही भूचर प्राणी जो आहे, त्याच्या हृदयाचे 4 कप्पे पडतात. त्याचप्रमाणे मासा जो आहे त्याच्या हृदयाचे 2 कप्पे पडतात. तर माशाच्या हृदयाचे 2 कप्पे पडायचं कारण म्हणजे मासा कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करतो आणि कल्ल्यातून डायरेक्ट रक्त हृदयापर्यंत, हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे पोहोचवलं जातं आणि परत कल्ल्याकडे जातं. त्यामुळे त्याला 2च कप्पे असतात. उभयचर प्राण्यांमध्ये सुद्धा 3च कप्पे असतात. कारण की ते पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतात. त्यामुळे त्यांना 3च कप्प्यांची गरज पडते. पण माणसाच्या हृदयाला मात्र 4 कप्पे असतात. प्रत्येक कप्प्याचं एक वेगवेगळं कार्य आहे. ते कार्य आपण थोड्या वेळाने समजून घेणार आहे. पण या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. कसं कार्य चालतं हृदयाचं. तर आपल्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी रक्त पोहोचवलं जातं. पेशीच्या ठिकाणी या रक्तातल्या ऑक्सिजनचा वापर करून घेतला जातो आणि ह्या रक्ताचा वापर करून घेतल्यानंतर पेशीतून कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त परत आपल्या
जे काही शिरा असतात त्यांच्या मार्फत परत आपल्या हृदयाकडे येतं. बघा या ठिकाणी हे 3 शिरा दिलेल्या आहे बघा. एक पहिली शिर, दुसरी शिर अशा 3 शिरांमार्फत येतं आणि ह्या ठिकाणावरून परत हे रक्त उचललं जातं आणि या ठिकाणाहून ते फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. या ठिकाणाकडून ते फुफ्फुसाकडे बघा. या ठिकाणी रक्त आलं. हे बघा ह्या ऊर्ध्व महाशीर, त्यानंतर उजवीकडील शिरा, आणखी एक शिरा आहे. हां, बघा या ठिकाणी हे रक्त आलं. हे रक्त या ठिकाणी ह्या उजव्या आलिंदात येतं. उजव्या आलिंदात एक झडप आहे. या झडपेतून रक्त उजव्या निलयामध्ये ढकललं जातं आणि उजव्या निलयामधून थोडं क्लिअर करतो. बघा या ठिकाणी रक्त आलं. या ठिकाणी हे रक्त पुढे ढकललं जातं. तर उजव्या निलयामध्ये रक्त जमा होतं. उजव्या निलय फुल झालं, की झडप उघडते. फुल झालं की ऑटोमॅटिक त्याला दबाव पडतो झडपेला. झडप उघडते. रक्त तो कमी झालं, की झडप परत बंद होऊन जाते. हे विशिष्ट प्रकारे या स्नायूंनी जोडलेले असतात. त्यानंतर या ठिकाणी हे रक्त या ठिकाणी येतं आणि या ठिकाणावरून ही जी फुफ्फुसाकडे नेणारी जी अ, धमनी आहे, या धमनीमार्फत ते फुफ्फुसाकडे परत नेलं जातं. फुफ्फुसामध्ये काय केलं जातं, ह्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळलं जातं आणि हे रक्त परत या ह्या 2 वाहिन्यांमधून या ठिकाणी कुठे येतं, डाव्या आलिंदात येते. हे डावी आलिंद आहे. हे कोणतं आहे? डावे आलिंद आहे. बघा हे डावे आलिंद आहे. डाव्या आलिंदात हे रक्त फुल झालं, की हे रक्त या ठिकाणी ढकललं जातं आणि डाव्या निलयामध्ये आणि डाव्या निलयामध्ये काय होतं, हे ज्यावेळी रक्त जमा होतं बघा एकाच वेळी या ठिकाणी रक्त जमा होतं. एकाच वेळी जमा झालं का तो हृदय आकुंचन पावतं. आकुंचन पावलं, की हे रक्त या ठिकाणी इकडं आणि या ठिकाणी हे रक्त महारोहिणीकडे जाऊन शरीराच्या विविध भागाकडे निघून जातो. आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत थोड्या वेळाने. माझ्याकडे आहे त्याचं छान व्हिडिओ आहे त्याचा माझ्याकडे. तात्पुरतं फक्त समजून घ्या कारण की हे माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी हृदयावर एक प्रश्न पडतो, की बुवा हृदयामध्ये त्रिदल झडपा किती असतात किंवा त्रिदल झडप कुठे असते? तर हृदयामध्ये त्रिदल झडप म्हणजे 3 झडपा ह्या अशा प्रकारच्या 3 झडपां. त्रिदल झडप कुठे असतं असा प्रश्न पडतो. तर अशा 3 प्रकारच्या झडपा असतात या ठिकाणी आणि ही झडप असते कशामध्ये असते? तर उजवं आलिंद आणि उजव्या निलयाच्या दरम्यान ही त्रिदल झडप असते. हे याच्यावर नेहमी प्रश्न पडतो परीक्षेला त्रिदल झडपेवर. एकच त्रिदल झडप असते. बाकीचे द्विदल झडप असतात. एकच एवढी एकमेव त्रिदल झडप असते. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न याच्यावर पडतो, की हृदयाकडे जे काही ऑक्सिजन विरहित, मी विरहित शब्द वापरलेला आहे. ऑक्सिजन विरहित शब्द कोणत्या भागात आणले जाते? सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन विरहित रक्त सगळ्यात पहिल्यांदा कुठे आणले जाते? तर ते आणलं जातं उजव्या आलिंदा. याला आलिंद म्हणायचं बघा. हा जो भाग आहे ना, हे परत लक्षात घ्या. हा जो भाग आहे ना, याला आलिंद म्हणायचं. बघा हे आलिंद आहे आणि हे जे भाग आहे खालचे याला निलय म्हणायचं. वरचे 2 भाग हे उजवं आलिंद, हे डावं आलिंद, हे डावं निलय, हे उजवं निलय. तर अशा प्रकारे रक्त या ठिकाणी येतं आणि या ठिकाणावरून बाकीची क्रिया होऊन जाते. आपण बघणार आहोत पूर्ण या क्रिया कशाप्रकारे होतात. त्यानंतर एक प्रश्न पडतो, हृदयाचा सर्वसाधारण आकार कसा असतो? हृदयाचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणी असतो. आणि आपल्या मुठी एवढं हे हृदय असतं. सहसा मुठी एवढं असं आहे असं काही प्रश्न तुम्हाला पडत नाही. ठीक आहे. पण हृदय हे सरासरी कशा आकाराचं असतं असा प्रश्न पडतो. त्यानंतर ह्या हृदयाच्या वर वेगवेगळे आवरणे असतात. कारण की सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यातून पंपिंग चालतं. त्यामुळे त्याच्या बाहेरच्या बाजूने जे स्नायूंचं आवरण असतं त्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे त्या आवरणाविषयी आपण आधी माहिती करून घेऊ. तर हृदयाच्या बाहेर असतं हे. The anatomy of the tricuspid, known as the atrium, is a very smooth atrium, the myocardium, coating a fluid called pericardial fluid. तर हृदयाच्या बाहेर हे असतं पेरिकार्डियम. पेरिकार्डियमचं एक स्किन असते एक प्रकारचं आपण म्हणू शकतो.
त्याच्यामुळं त्याच्या भोवती असतं संरक्षणात्मक आवरण म्हणू शकतो आपण. स्किनचं आवरण असतं सरळ सरळ, जसे आपली स्किन आहे ना तशाच प्रकारचं आवरण असतं. त्याचं पेशीला पण एक आवरण असतं, पेशी आवरण त्याच प्रकारचं हृदयाला हे बाहेरच्या बाजूनी आवरण असतं हृदयाला. त्यानंतर fluid called pericardial fluid separates the two layers. Now, let's move inside. Pericardium surrounds the heart. तर पेरिकार्डियम मी पूर्ण पेरिकार्डियमचं आवरण बाहेर आवरण तर त्याच्या आतमध्ये काय असतं आपण ते Let's बघू. move inside and have a तर या ठिकाणी आतमध्ये अशा प्रकारे हृदयाचे हे 4 कप्पे या ठिकाणी दाखवले. पूर्ण हृदयाचा डिसेक्शन घेतलेलं मधोमध कापून जो भाग तयार केलाय त्याच्या आतमध्ये काय अशा प्रकारचं दिसतं हृदय. आता ह्या हृदयाच्या सगळ्यात प्रकारच्या महत्त्वाचे म्हणजे भिंतींविषयी आपण माहिती करून घेऊ. The wall has कोणकोणत्या 3 भिंती असतात? different layers. सगळ्यात called पहिल्यांदा the पहिली भिंत epicardium, असते. the myocardium, and the endocardium. सगळ्यात पहिल्यांदा असते मायोकॉर्डियम म्हणजे ही जी आपण मगाशी बघितली इपिकार्डियम, त्यानंतर येते मायाकार्डियम आणि त्यानंतर येते इंडोकार्डियम. याच्यावर सहसा प्रश्न पडत नाही, पण केंद्र सरकारच्या भरत्यांना याच्यावर प्रश्न पडू शकतो. पहिला थर असतो इपिकार्डियमचा, हा जो थर आहे इपिकार्डियमचा, त्यानंतर येतो मायोकार्डियमचा थर आणि त्यानंतर इंडोकार्डियमचा थर. अशा प्रकारचे Epicardium 3 थर protect असतात. the inner surface of the heart. तर The इपिकार्डियम नंतर myocardium has a unique elastic property that retains the shape. हे मायोकार्डियम जे आहे, ह्या मायोकार्डियमला एक विशिष्ट प्रकारचे काय म्हणू शकतो आपण, एक इलेक्ट्रिसिटी टाइप असतं ते. ते ताणलं जातं आणि याचं कारण असं आहे, की हृदयाचा आकार परत मूळ प्राप्त होण्यासाठी याच्यामध्ये विशिष्ट इलेक्ट्रिसिटी प्रकारचे स्नायू टाकलेले आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा थर येतो इंडोकार्डियम. इंडोकार्डियम हा आपला अत्यंत महत्वाचा आणि मऊ थर असतो हा. हा जो मऊ थर असतो, या थरामुळे काय होतं ब्लड क्लॉटिंग होत नाही. म्हणजे रक्ताचे म्हणू शकतो गुठळ्या तयार होत नाही. एक रक्ताचे जी काही रक्त नलिका असते ना त्याच्याच स्नायूंपासून हा एंडोकार्डियम बनलेला असतो. तर परत एकदा मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला हे तिन्ही थर. थोडं फास्ट झालं या ठिकाणी. मायोकार्डियम काय असतं, एक आगळा लवचिक गुणधर्म असतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी असते त्याला. त्यामुळे हृदय पूर्ण आयुष्यभर आकुंचन प्रसरण पावते आणि ते परत त्याचा शेप त्याला मिळून जातो. जर हा थर नसता तर हृदय अगदी आकुंचन पावलं असतं तर बंद पडून गेला असतं. त्यामुळे या थराला अत्यंत मधीच्या आतमध्ये जे स्नायू जोडलेले असतात त्याच्यामुळे हृदय आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. त्यानंतर येतो मायोकार्डियम. मायोकार्डियम नंतर येतो एंडोकार्डियम. एंडोकार्डियम हा एकदम आतला हे बघ हा एंडोकार्डियमचा थर आहे. हा आतील मऊ थर आहे आणि तो काय करतो आतील भागांचे संरक्षण करतो. त्याचप्रमाणे याच्यामुळे काय होतं रक्तात गाठी तयार होते. त्यानंतर या मानवी हृदयाचे एकूण 4 कप्पे या ठिकाणी दाखवले बघा. हा पहिला कप्पा मगाशी तुम्हाला सांगितले समजून, हा दुसरा कप्पा, हा तिसरा कप्पा आणि हा चौथा कप्पा. तर ह्या कप्प्यांविषयी आपण मगाशी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर हे कप्प्यानंतर आतमध्ये काय काय असतं बघूया आपण या ठिकाणी. तर मानवी हृदयात 4 कप्पे आणि 5 झडपा असतात. एकूण 5 झडपा असतात. तर या कप्प्यांविषयी आपण माहिती घेऊ. सगळ्यात वर हे जे 2 आहेत, हे 2 निलय आहेत. वरच्या 2 बाजूस हे 2 आलिंद आहेत आणि खाली जे आहेत हे 2 निलय आहेत. हे बघा हे 2 आलिंद आहेत.
बघा याच्यामधल्या झडपा बघा या ठिकाणी दिसतात तुम्हाला. आणि या ठिकाणी हे जे आहे हे निलय आहेत, खालची 2 निलय आहेत. मी तुम्हाला मगाशी समजून सांगितलेले आहेत ते. हे वरचे 2 आलिंद आहेत. हे जे स्नायुमय पटलाने विभक्त झाले असतात. हे जे मध्ये जो आहे ना, स्नायुमय पटल आहे, याला म्हणतात आंतरकालिंदी पटल. याला काय म्हणतात हे बघा, या पटलाने 2 वेगवेगळे झालेले याला म्हणतात आंतरकालिंदी पटल. या ठिकाणी बघा, हे 2 वेगवेगळे आंतरकालिंदी पटल. हे मध्ये ही जी रक्तनलिका आहे त्याच्यामुळे मागची बाजू झाकलेली आहे, पण या ठिकाणी दाखवलंय बघा बाण. आंतरकालिंदी पटल असे म्हणतात त्याला. तर हे उजवे आलिंद आणि हे डावे आलिंद अशा प्रकारे हृदयाची वरची 2 कप्पे दाखवली आहेत. त्याप्रमाणे खालचे 2 कप्पे जे आहेत ते आहेत डावे निलय आणि उजवे निलय. हे उजवे निलय आहे आणि हे डावे निलय आहे. या ठिकाणी ना कॉन्ट्रॅक्शन मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे या ठिकाणी थोडं जाड थर आहे बघा. या ठिकाणी जाड थर दिलेला आहे बघा. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आकुंचन आणि प्रसरण पावतं, त्यामुळे जास्त प्रेशर या ठिकाणी क्रिएट होतो. त्यानंतर उजवे आलिंद आणि उजवे निलय यांच्यामध्ये रक्तप्रवाह एक त्रिदल. उजवे आलिंद हे उजवे आलिंद आहे, हे उजवे निलय आहे. यांच्या दरम्यान एक हे बघा या ठिकाणी एक त्रिदल झडपांच्या साहाय्याने रक्तप्रवाह नियंत्रित केला जातो. म्हणजे या ठिकाणी बघा शरीरातलं संपूर्ण रक्त जे येतं ते या ठिकाणी जमा होतं. या ठिकाणी जमा केल्यानंतर ही झडप उघडते, त्रिदल झडप, आणि या त्रिदल झडपीतून रक्त या ठिकाणी कशामध्ये ढकललं जातं, उजव्या निलयात ढकललं जातं. आणि उजव्या निलयातून हे रक्त काय होतं नंतर हे रक्त या ठिकाणी उचललं जातं आणि ते फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. आपण नंतर बघणार आहोत त्याच्याविषयी. आता ही जी आहे ही आहे ती त्रिदल झडप. हे बघा ही झडप त्रिदल, 3 दल आहे बघा याला त्रिदल झडप. तर या ठिकाणी त्रिदल झडप बसवलेली असते. त्यानंतर हे बघा अशा प्रकारची ही त्रिदल झडप असते. तर परीक्षेला गॅरंटेड प्रश्न पडला तो त्रिदल झडप कुठे असते, तो उजवे निलय आणि उजवे आलिंद आणि उजव्या निलयाच्या दरम्यान ही त्रिदल झडप असते. तर ही अशा प्रकारे ओपन होत असते. त्यानंतर ही आहे डावं आलिंद आणि डावं निलय यांच्या दरम्यान ही असते द्विदल झडप. ही द्विदल झडप असते. परीक्षेला गॅरंटेड प्रश्न होतो. द्विदल झडप कुठे असते, उजवं आलिंद आणि उजव्या निलयाच्या दरम्यान. द्विदल झडप कुठे असते, डावं आलिंद आणि डाव्या निलयाच्या दरम्यान ही द्विदल झडप असते. याच्यावर खूप वेळा प्रश्न पडलेला आहे. केंद्र सरकारच्या भरत्यांना मात्र गॅरंटेड प्रश्न पडतो याच्यावर. अगदी पोलीस भरतीला सुद्धा एक 2 वेळा प्रश्न पडून गेलेला आहे. तर अशा प्रकारे ही झडप उघडली जाते, द्विदल झडप. तर ह्या झडपा ज्या असतात ना, या 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 ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, हे जे स्नायू आहेत, या स्नायूंनी या झडपा पकडलेल्या आहेत. स्नायूंनी म्हणजे ही झडप आहे आणि त्याला खालून असं दोऱ्यान टाइप जोडलेलं म्हणजे स्नायू जोडलेला आहे. बघा या ठिकाणी स्नायू जोडले बघा, या ठिकाणी पण स्नायू दिसतील तुम्हाला. या ठिकाणी पण स्नायू दिसतील तुम्हाला. या स्नायूंनी या झडपा पकडलेल्या आहेत. या स्नायूंना म्हणतात कॉर्डाइट टेंडनिया. कॉर्डाइट टेंडनिया स्नायूंनी या झडपा. तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कॉर्डाइट टेंडनिया कोणी विचारत नाही. त्यामुळे झडपा उघडतात आणि बंद पडतात. बघा हे कॉर्डाइट टेंडन आहे. समजा ही झडप आहे माझी, ठीक आहे. हे ओढलं, ही झडप उघडली बघा. हे ओढलं, झडप बंद झाली. हे वर गेलं, झडप उघडली. ओढलं, बंद झाली. वर गेली, उघडली. अशा प्रकारे हे एक ओव्हरऑल अशा प्रकारे झडपात काम करतात. म्हणजे हृदय आकुंचन पावलं. हृदय आकुंचन पावलं म्हणजे काय होईल, झडपा ऑटोमॅटिक बंद होऊन जाते ना, रक्त संपूर्ण शरीराकडे पाठवलं जाईल. म्हणजे आता बघा थोडक्यात, या ठिकाणी रक्त आलं. रक्त आल्यानंतर या ठिकाणी रक्त कुठे ढकललं जातं, हे आहे उजवा आलिंद. उजव्या निलयामध्ये रक्त ढकललं जातं. उजव्या निलयामध्ये रक्त ढकलल्यानंतर हृदय काय करतं, आकुंचन पावतं. हृदय आकुंचन पावलं की ह्या ज्या रक्तवाहिन्या आहे, या रक्तवाहिन्यातून एकतर ह्या उजव्या निलयातून रक्त फुफ्फुसाकडे पाठवलं जातं आणि डाव्या निलयातून रक्त कुठं पाठवलं, संपूर्ण शरीर पावतं. आकुंचन पावलं की रक्त ढकललं जातं. आता ज्यावेळी हे आकुंचन पावतं ना, त्यावेळी काय होतं, ह्या झडपा बंद झाल्या पाहिजे. झडपा कोणत्या, ही
त्रिदल झडप आणि द्विदल झडप ही बंद झाली पाहिजे. कारण की रक्त आपल्याला पाठवायचंय ना आणि दुसऱ्या झडपा ओपन होतात. म्हणजे या रक्तनलिकांच्या आणि या ठिकाणी रक्त पाठवलं जातं. आता परत हृदय संपवलं, झडपा काय होतील? उघडतील. उघडल्या काय होतं? त्या ठिकाणी रक्त आलेलं असतं, ते रक्त त्या ठिकाणी रक्त आलेलं असेल, ते रक्त काय केलं जातं? परत त्या ठिकाणी जमा होतं आणि ते रक्त ह्या डाव्या निलय आणि उजव्या निलयामध्ये रक्त परत येऊन जातं. अशा प्रकारे हृदयाचं ओव्हरऑल कार्य चालतं. ते कोर्डाट टेंडेनिया हे जे स्नायू हे अत्यंत महत्त्वाचे स्नायू आहेत हृदयाच्या दृष्टीने. त्यानंतर या कोर्डाट टेंडेनिया आहे ना, या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे कोर्डाट टेंडेनिया आहे आणि ह्या जोडलेल्या आहेत कशाशी? या जोडल्या पॅपिलरी स्नायूंशी जोडलेल्या आहेत. कशाची? पॅपिलरी स्नायूंशी जोडलेल्या आहेत. आणि हे पॅपिलरी स्नायू हेच मगाशी तुम्ही सांगितलं ना, आकुंचन पावलं. हृदय आकुंचन पावलं, रक्त पाठवायचे. त्यामुळे काय होईल? पॅपिलरी स्नायू आकुंचन पावले ते काय करतील? या झडपा बंद करायला भाग पाडतील. जेणेकरून रक्त दुसऱ्या ठिकाणी पाठवायचे. आणि परत हृदय प्रसरण पावलं, या झडपा उघडल्या आणि रक्त परत घेतलं जातं. अशा प्रकारे हे कार्य चालते या ठिकाणी. त्यानंतर बघा, आता हृदय प्रत्यक्षात कसं काम करतं बघू आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या द्वारे. मगाशी मी तुम्हाला समजून सांगितलंय ते आता फक्त व्हिडिओच्या द्वारे आपण समजून घेऊ. हे आहे उजवं आलिंद, हे आहे डावं आलिंद, हे उजवं आलिंद, हे उजवं निलय, हे डावं आलिंद, हे डावं निलय आणि या हृदयाचे झडपा बिडपा आणि हे जे काही रक्तवाहिन्या आहेत हृदयाला जोडलेल्या, या धमन्या वगैरे वगैरे या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर हृदय हे काय असतं? 2 मजली इमारतीसारखं असतं. म्हणजे हा एक वरचा मजला, हा एक वरचा मजला आणि हा खालचा मजला. या वरच्या मजल्यामध्ये याला काय म्हणतात? उजवं आलिंद आणि याला म्हणतात डावे आलिंद. हे जे आहे उजवे आलिंद, हे डावे उजवे निलय हे आहे डावे आलिंद आणि डावे निलय. याला निलय म्हणून लक्षात ठेवा, मला माऊसने व्यवस्थित लिहिता येत नाहीये या ठिकाणी. डावे निलय अशा प्रकारे उजवे आलिंद, उजवे निलय, डावे आलिंद, डावी निलय असे हृदयाचे 4 भाग पडलेले आहेत. तर वरच्या भागामध्ये उजवे आलिंद आणि डावे आलिंद आहे, खालच्या भागामध्ये उजवे निलय आणि डावे निलय आहे. तर आपण पुढे जाऊया. कशा प्रकारे कार्य चालतं आपण थोडक्यात समजून घेऊ. मी तुम्हाला कार्य मगाशी पण समजून सांगितलेलं आहे, तरी पण एकदा समजून घेऊ आपण परत. तर या ठिकाणी उजव्या आलिंदामध्ये रक्त येतं आणि हे रक्त उजव्या आलिंदात आल्यानंतर हे रक्त डाव्या निलयामध्ये ढकललं जातं. तर हे उजवे आलिंद, डावे आलिंद, उजवे निलय, डावे निलय यांच्या दरम्यान ही झडप असते. ही झडप, या झडपेला काय म्हटलं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी, त्याला म्हणतात त्रिदल झडप आणि याच्यामध्ये असते द्विदल झडप. तर अशा प्रकारच्या झडपा या ठिकाणी या व्हिडिओत दाखवलेल्या आहेत. आता ह्या डाव्या आलिंदामध्ये जेव्हा रक्त येतं ना, म्हणजे बघा इथून रक्त येतं डाव्या आलिंदात, त्यानंतर ही त्रिदल झडप उघडते आणि ही त्रिदल झडप काय करते? रक्त या उजव्या निलयामध्ये ढकलून देते. उजव्या निलयामध्ये ढकलल्यानंतर हे जेव्हा उजवं निलय भरलं जातं ना, त्यावेळी झडप बंद होऊन जाते. जेव्हा भरलं जातं ऑटोमॅटिक बंद होऊन जाते आणि नंतर हृदय त्या टायमाला आकुंचन पावतं आणि हे रक्त ढकललं जातं कुठं? फुफ्फुसाकडे ढकललं जातं. उजव्या आलिंदामध्ये आणि उजव्या निलयामध्ये नेहमी दूषित रक्त येतं, म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वापरलेलं रक्त जे असतं ते त्या ठिकाणी येतं आणि हे रक्त सहसा जांभळसर रंगाचं असतं. कारण म्हणजे त्यातलं ऑक्सिजन संपलेलं असतं
आणि त्यामुळे ते थोडं जांभळसर होतं. आणि याच्यामध्ये जे रक्त येतं ना, ह्या डाव्या आलिंद आणि डाव्या निलयामध्ये हे जे रक्त येते हे लाल रक्त येतं. पूर्णपणे लाल रक्त येतं, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळलेला असतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिनचं ऑक्सिजनशी हे झालं, ऑक्सिजन मिसळलं गेलं, तर रक्ताला लाल रंग प्राप्त होतो आणि ऑक्सिजन वापरलं गेलं तर रक्त थोडंसं जांभळसर रंगाचं होऊन जातं. आता हे हृदय कशा प्रकारे कार्य करतं आपण बघूया थोडक्यात. तर या ठिकाणी बघा, उजव्या आलिंदामध्ये ऊर्ध्व शिरा रक्तगुहा, ऊर्ध्व शिरा रक्तगृहा, अधोशिर रक्तगृहा आणि परिमंडलीय शिरानाळ या अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांच्या सहाय्याने रक्त येतं. एक प्रकारचं आहे ना, हे आपली जी अ, हे जे आहे ना आपलं काय म्हणतात, रक्त संचालन जे आहे ना, एक क्लोज्ड मध्ये एक पाईपलाईन सारखं आहे. जसं पाईपलाईन आहे ना शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी. त्याच प्रकारे पाईपलाईनच्या पद्धतीने आहे. म्हणून त्याला म्हणतात बंदिस्त अ, रक्त अभिसरण व्यवस्था आहे आपल्यामध्ये. तर या ठिकाणी या 3 ऊर्ध्व शिरा रक्तगुहा, अधोशिरा रक्तगृहा आणि परिमंडलीय शिरानाळ यांच्या सहाय्याने रक्त कुठे येतं? उजव्या आलिंदात येतं. उजव्या आलिंदात हे रक्त आल्यानंतर या ठिकाणी हे रक्त फुल होऊन जाते या ठिकाणी. पूर्ण भरून जातं आणि भरलं की हे रक्त कुठं उतरतं? उजव्या निलयामध्ये उतरतं. उजव्या निलयामध्ये रक्त पूर्ण भरलं, उजव्या निलयात रक्त पूर्ण भरलं, की त्या ठिकाणी ही झडप बंद होते. ही झडप बंद झाली की त्याच वेळेला हृदय आकुंचन पावतं आणि हे रक्त कुठं पाठवलं जातं? ह्या फुफ्फुस फुफ्फुस धमनी आहे. ही काय आहे? फुफ्फुस धमनीमार्फत फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. फुफ्फुस धमनीमार्फत. त्याला प्लुमेटरी आर्टरी म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी फुफ्फुस आहे. या फुफ्फुसामध्ये हे रक्त पूर्ण फुफ्फुसात पोहोचतंय आणि फुफ्फुसात त्या ठिकाणी ह्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळतं. आता मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगणार आहे या ठिकाणी. आपली ज्या रेड ब्लड सेल आहेत, म्हणजे रक्तपेशी आहेत. ह्या रक्तपेशींना केंद्रक नसतं. म्हणजे नॉर्मल पेशींना काय-काय असतं? केंद्रक असतं. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका असतात, इतर गोष्टी रायबोसोम वगैरे तयार होतात. ह्या सगळ्या क्रिया होतात. पण ही पेशी अशी आहे आपली रक्तपेशी. या पेशीला केंद्रक नाहीये आणि त्याला तंतुकणिका पण नाहीये. याचं कारण काय? तर आपल्या ह्या रक्तपेशीचं काम काय आहे? जास्तीत जास्त ऑक्सिजन घेणे आणि शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवणे. जर त्याला केंद्र दिलं असतं आणि त्याला तंतुकणिका दिल्या असत्या, त्या रक्तपेशीमध्ये तंतुकणिकाने ऑक्सिजन वापरून घेतला असता बराचसा आणि केंद्रकामुळे काय झालं तर कमी ऑक्सिजन बसलं असतं. म्हणून त्याला केंद्रक नाहीये आणि त्याला तंतुकणिका नाहीये. आणि ह्या काय करतात मग संपूर्ण शरीरभर ह्या रक्त कणिकांमध्ये म्हणजे रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन मिसळलं जातं आणि हे ऑक्सिजन मिसळून संपूर्ण शरीर. 3 प्रकारच्या पेशी असतात. एक व्हाईट ब्लड सेल, एक रेड ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी आणि रक्तकणिका. अशा 3 प्रकारच्या आपल्या शरीरात अ, पेशी असतात. ज्या लाल पेशी ज्या असतात, लाल रक्तपेशी ह्या ऑक्सिजन वाहून न्यायचं काम करतात. पांढऱ्या पेशी या शरीराचं संरक्षणाचं काम करतात आणि तिसऱ्या असतात त्या रक्तकणिका ज्या असतात, यांचं काही विशेष काम नाही. पण जखम-बिखम झाली की त्या ठिकाणी जखम भरायचं काम करतात. त्याच्यामध्ये फायब्रोनिजेन असतात. तर अशा प्रकारे यांचं कार्य चालतं. आता या लाल रक्तपेशीमध्ये ऑक्सिजन या ठिकाणी मिसळलं गेलं. ऑक्सिजन मिसळल्यानंतर पुढे काय होतं बघा. हे ऑक्सिजन मिसळलेलं रक्त आता परत कुठे जाणार आहे? तर डाव्या आलिंदाकडे जाणार आहे. आता बघा हे ऑक्सिजन रक्त निघालेलं आहे या ठिकाणाहून आणि हे पोहोचणार आहे आता डाव्या आलिंदाकडे पोहोचणार आहे. हे आलं आता या ठिकाणी डाव्या आलिंदाकडे. डाव्या आलिंदाकडे हे रक्त आल्यानंतर डावं आलिंद फुल होऊन जातं. फुल झालं, ज्या क्षणाला फुल होतं, त्या क्षणाला ही जी द्विदल झडप आहे याच्यामधली ही ट्रिगर होते आणि त्यातून रक्त कुठं पोहोचतं? डाव्या निलयामधून. आणि ह्या डाव्या निलयाचं रक्त पूर्ण फुल झालं, ही झडप ऑटोमॅटिक बंद होऊन जाते आणि हे रक्त निघतं या धमनीमार्फत. म्हणजेच
या डाव्या निलयातून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी म्हणतात. हे बघ, ही महाधमनी आहे. या महाधमनी मार्फत हे रक्त पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवलं जातं. तर शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एकेला म्हणतात शिरा आणि दुसऱ्याला म्हणतात धमन्या. शिरांमार्फत हे दूषित रक्त हृदयाकडे आणलं जातं आणि धमन्यांमार्फत हे ऑक्सिजनेटेड रक्त म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त संपूर्ण शरीराकडे पोहोचवलं जातं. ते या महाधमनीतून रक्त आता संपूर्ण शरीराकडे पोहोचवलं जाणार आहे. तर अशा प्रकारे हृदयाचं काम चालतं. मग मेंदूपासून प्रत्येक भागापर्यंत हे रक्त पोहोचलं जातं. तर मित्रांनो, माझं हृदयाचं लेक्चर आज या ठिकाणी मी संपवत आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, समजला असेल, तर नक्की माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन जो आहे त्याच्यावर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांना पण ह्या YouTube चॅनलची माहिती मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.